नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड, हर्षल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल परत तुमचे एकदा स्वागत आहे. आपण महाराष्ट्राचा इतिहास बघत आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सध्या आपलं महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी ह्या चालू आहे. ठीक आहे, तर याच्यामधलेच हा पाठ आता आज बघणार आहे आपण. स्वातंत्र्य सावरकर आणि अभिनव भारत या संघटनेविषयी माहिती बघू. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रांतिकारकामध्ये बॅनर्जी विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य महान व उल्लेखनीय आहे, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर असे सुद्धा म्हणले जाते. ते एक क्रांतिकारी, विचारवंत, प्रतिभावान कवी, लेखक, असामान्य नेते व असंघटित नेते असे सुद्धा होते. ठीक आहे, त्याच्यासोबत शालेय शिक्षण घेत असताना दामोदर चापेकरांनी झालेल्या फाशीचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. ठीक आहे, दामोदर चापेकर म्हणजे चापेकर बंधू हे जे 1997ला समजा फाशीवर चढले. ठीक आहे, 1997 कोणाच्या वधामध्ये 1997ला रँड आणि आयस्टन याच्या म्हणजे 22 जून 1897ला ज्यांनी रँड आणि आयस्टनची हत्या केली होती गणेश खंडीमध्ये. ठीक आहे, यांच्या हत्येचा कट रचला म्हणून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. तर त्याचाच प्रभाव यांच्यावर खूप मोठा होता, म्हणजे हे फासावर गेले होते म्हणून. कोणावर होतं? विनायक दामोदर सावरकरांवर होतं. समोर बघूच. तसेच इटालियन देशभक्ताचाही प्रभाव त्यांच्यावर होता. ठीक आहे, इटलीचे देशभक्त त्यांचासुद्धा होता. विद्यार्थी दशेतच असताना सावरकरांनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती. ठीक आहे, बरं याचा जर प्रवास पाहिला म्हटलं तर मित्रमेळ्याच्या आधी तर राष्ट्रभक्त समूह 1899ची होती. कधीचे? राष्ट्रभक्त समूह 1899चे. त्याच्यानंतर मित्रमेळा 1900मध्ये आणि त्याचेच मित्रमेळाचे रूपांतर झाले 1904मध्ये. त्यांचे वडील बंधू गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांच्या सहकार्याने अभिनव भारत सर्वात पहिले आली राष्ट्रभक्त समूह 1899 आणि दुसरी मित्रमेळा 1900 आणि 1900 त्याच्यानंतर त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन 1904मध्ये अभिनव भारत या संघटनेत झालं. तर ते कोण कोण होते? एक विदा सावरकर आणि सोबत त्याचेच मोठे बंधू म्हणजेच मोठे भाऊ त्याचे बाबाराव सावरकर किंवा गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांचं नाव, गणेश पण नाव होतं त्यांचं. ठीक आहे, ही क्रांतिकारक स्थापन केली. सो आता अभिनव भारतची उद्दिष्ट काय काय होती यामध्ये बघू थोडक्यामध्ये. परदेशामध्ये शस्त्र खरेदी करून ती गुप्तपणे भारतात पाठवणे हा प्रश्न आहे तुम्हाला. आणि भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे हे सुद्धा होतं. त्याच्याने स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत तयार करणे हा सुद्धा एक होता. आणि शक्य त्या ठिकाणी गामिनी कामाने लढा चालविणे व उठावासाठी योग्य संधी शोधणे हे होतं महत्त्वाचं. हे बघा विदा सावरकर यांचा इथं फोटो दिसते आपल्याला. नेक्स्ट समोर बघू. जुलै 1906 रोजी सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते लंडनला गेले. ठीक आहे, आता श्यामजी कृष्ण वर्माविषयी सांगायचं म्हणजेच काय, श्यामजी कृष्ण वर्मा हे पहिल्यांदाच लंडनला गेले. मग 1905मध्येच त्यांनी लंडन या ठिकाणी म्हणजेच आपलं काय म्हणते इंडिया हाऊसची स्थापना केली 1905. आणि इंडिया हाऊस बंद कधी पडलं तर 1909ला. आणि त्याच ठिकाणी शिवाजी शिष्यवृत्ती मिळून विदा सावरकर हे इंग्लंडला गेले. कधी? ते जुलै 1906मध्ये. ठीक आहे, तेथे त्यांनी मॅझिनीच्या चरित्राचे भाषांतर केले. मॅझिनीचं एक क्रांतिकारी होते, त्याचे चरित्राचे भाषण केले. तसेच इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857 समर 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे, ते मराठीमध्ये म्हणले जाते. त्याचबरोबर श्यामजी वर्मांच्या इंडिया हाऊसमध्ये गुप्तपणे बॉम्ब बनवण्याचे कामही चालू होते. ठीक आहे, आता श्यामजी हाऊस म्हणजेच काय, हे आपलंच श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या म्हणजेच इंडिया हाऊसमध्येच काय गुप्तपणे बॉम्ब बनवणे, पिस्तुला वगैरे भारतात पाठवणे हे काम चालू होते. आणि काही पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवण्यास सुरू केले. कोणी चालू केले? विदा सावरकरांनी. इसवी सन 1910 जानेवारीमध्ये ते पॅरिसला गेले. ठीक आहे, ब्रिटिश सरकारने त्यांना फरारी म्हणून घोषित केले. कुठे गेले? तर हे पॅरिसला गेले आणि ब्रिटिश सरकारने त्यांना फरारी म्हणून घोषित केले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला व पकड वॉरंट निघाले. आता राजद्रोहाचा खटला कोणत्या कलमाखाली अंडरमध्ये घालतात? IPC कलम 124A. ठीक आहे, पॅरिसमधून ते लंडनला आले. त्यावेळी त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर पकडण्यात आले. पॅरिसमधून ज्यावेळेस लंडनला परत आले तर त्यावेळेस त्यांना कोणत्या स्टेशनवर? व्हिक्टोरिया या स्टेशनवर त्यांना पकडण्यात आले. ठीक आहे, हा प्रश्न आहे. आणि भारतात आणण्यासाठी मोरिया बेटीवर सुद्धा प्रश्न आहे. कोणत्या बोटीने त्यांना पाठवण्यात आले? तर मोरिया बेटातून, कारण त्यांनी या मोरिया बेटातून म्हणजेच पडून जाण्याचा प्रयत्न केला. जर विदा सावरकरांनी बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला तर फ्रान्स सरकारने आपणास मदत करावी अशी ब्रिटन सरकारने पूर्वी सूचना दिलेली होती. ठीक आहे, ब्रिटन सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं फ्रान्सला की विदा सावरकर हे क्रांतिकारक आहे, हे पळण्याचा प्रयत्न करतील. जर हे पळण्याचा प्रयत्न केला यदा कदाचित तुम्हाला जर सापडले तर हे आम्हाला परत सोपं व्हावे असं त्यांनी परत केलं. फ्रान्सच्या सरकारसोबत पहिलेच वाटाघाटी करून ठेवली होती. स्वातंत्र्य विदा सावरकरांनी शौचालयात जाण्याच्या निमित्ताने शौचालयातील पोर्ट हॉलमधून उडी घेतली. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि 8 जुलै 1910 रोजी परंतु ज्यावेळेस उडी घेतली परंतु ते फ्रान्स सरकारने त्याच्यासोबत पहिलीच वाटाघाटी करून ठेवली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. परंतु थोड्याच वेळात ठीक आहे
परंतु थोड्याच वेळात फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले, कारण यांनी पहिले साठाबाटा करून ठेवलं होतं त्यांच्यासोबत. ठीक आहे. नेक्स्ट, सावरकरांना नाशिक येथे आणण्यात आले. कुठे आणलं तर नाशिक येथे. तेथेच त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. सावरकरांना 25 वर्षाची जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची सर्व संपत्ती जप्त केली गेली. जॅक्सन खुनाचा सहाय्य केल्याप्रमाणे, ठीक आहे, जॅक्सन खुनाचा सहाय्य केल्याप्रमाणे 30 जानेवारी 1911 रोजी सावरकरांना दुसऱ्यांदा 25 वर्षाची जन्मठेप, म्हणजे 25 + 25 येथे झाली 50 वर्षाची शिक्षा. ठीक आहे, लक्षात ठेवा. ही 50 वर्षे आणि याच्याविषयी उद्गारसुद्धा काढले होते. 50 वर्ष राज्य टिकेल तरच ना, म्हणजे हे बाबाराव सावरकरांचे उद्गारसुद्धा होते त्यावेळेस. ठीक आहे, सॉरी, आपले विदा सावरकरांचे. आता नेक्स्ट बघू, बाबाराव सावरकर आणि अभिनव भारत या संघटना. बॅरिस्टर विदा सावरकर इंग्लंडला असताना त्यांचे थोरले बंधू म्हणजेच गणेश उर्फ बाबाराव सावरकर अभिनव भारतचे काम पाहत होते. कोण पाहत होतं? ज्यावेळेस 19 जुलै 1906 विदा सावरकर लंडनला गेले इंडिया हाऊसमध्ये शिवाजी शितेरून, त्यावेळेस कोण पाहत होतं? तर बाबाराव सावरकर किंवा गणेश उर्फ गणेश सावरकर हे भारतामधलं काम पाहत होतं. कोणतं? तर अभिनव भारत. अभिनव भारत कधीची संघटना आहे? तर 1904. पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद हुसेनशी बाबारावांचा संघर्ष झाला. कोण होता? तर मोहम्मद हुसेन. त्यामध्ये त्यांना 1 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या विविध शाखांमध्ये भेटी देऊन त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणली, म्हणजे परत त्यांनी एक नवीन कार्याला सुरुवात केली. या शाखेतील सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड केली. हा प्रश्न मेन्सला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणतं? इब्राहिम भाई. तर बाबाराव लष्करी शिक्षण संघटनेच्या सदस्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी ती गोळा करण्याच्या कामात गुंतले होते. त्यासाठी त्यांनी कलकत्ता त्र्यंबक चक्रवर्ती, आता हा सुद्धा प्रश्न आहे बरं का, कलकत्त्यात कोणाची मदत घेतली होती? त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाऱ्याकडून बंदुका, रायफली, दारुगोळा इत्यादी साहित्य मिळवले. आणि कोठूर येथील बर्वेचा वाडा हा अभिनव भारतचे शस्त्रकार होते. ठीक आहे, कोणाचा वाडा? तर कोठूरचा वाडा. हा प्रश्न तुम्हाला बनवू शकतो. दुर्दैवाने अभिनव भारतमधील एका फितूर क्रांतिकारकामुळे बाबाराव सावरकरांना अटक झाली. आपले फितुरीत हे आपल्या म्हणजेच जवळपास याच्यामुळेच आपण समजा मागं राहिलेलं आहे. त्यांच्या घराची झडती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतली. त्यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रे त्यांच्या हाती लागली. खटला सुरू होऊन बाबारावांना 1909 काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्या सर्व संपत्ती जप्तसुद्धा करण्यात आली, म्हणजे त्यांची सर्व संपत्ती जप्त केली, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. समोर बघू अनंत कान्हेरे. आता बघा, बाबाराव सावरकरांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस त्यांचेच म्हणजे शिष्य म्हणा किंवा त्यांचेच अभिनव भारतचे एक हे म्हणा विद्यार्थी किंवा क्रांतिकारक, तो कोण? अनंत कान्हेरे. सत्र न्यायालयाने बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याची बातमी कळताच अनंत कान्हेरे अत्यंत संतप्त बनले. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 21 डिसेंबर 1909 किर्लोस्कर नाटक मंडळीने खास जॅक्सन या अधिकाऱ्यासाठी, ठीक आहे, कोणासाठी? तर जॅक्सन या अधिकाऱ्यासाठी देवल नाट्य कंपनी मार्फत शारदा नाटकाचा कार्यक्रम विजयानंद थिएटरमध्ये नाशिक येथे आयोजित केला होता. ठीक आहे, याच्यावरती प्रत्येक बीटवर एक प्रश्न आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कसा प्रश्न आहे? अनंत कान्हेरे कुठं झालं होतं महत्त्वाचं, ते पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये. ठीक आहे, 21 डिसेंबर 1909 कुठं? तर किर्लोस्कर नाटक मंडळीने खास जॅक्सन या अधिकाऱ्यासाठी एक काय ठेवलं होतं, म्हणजे देवल नाट्य कंपनीचं मार्फत एक शारदा नाटकाचा कार्यक्रम कुठं? तर विजयानंद थिएटरमध्ये, कुठं? तर नाशिकमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमास जॅक्सन साहेब आले असताना अनंत कान्हेरेने त्याच्या छातीवर गोळ्या झाडून त्याचा खून केला, म्हणजे त्यांचा एक खून केला किंवा हत्या केली असं म्हणू शकतो आपण. कान्हेरेला पकडण्यात आले. त्याची तपासणी घेण्यात आली. त्यावेळी एक ब्राउनिंग पिस्तूल, एक रिव्हॉल्वर व खुनाचा बदला खुनाने अशा शीर्षकाचे एक निवेदन पत्र प्राप्त झाले. खटला सुरू झाल्यानंतर त्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मग आपल्या जॅक्सनचा वध कोणी केला असं एक वेळेस प्रश्न येते, तर ते कोणाचे? तर लक्ष्मण कान्हेरे, अनंत लक्ष्मण कान्हेरे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. समोर या घटनेनंतर ब्रिटिश सरकार अधिक सावध होऊन त्यांचे झडती सत्र सुरू झाले. गणू वैद्य या क्रांतिकारकास पकडण्यात आले. ठीक आहे, त्याने क्रांतिकारकाच्या संदर्भात माहिती पोलिसांना दिली, त्यामुळे अटक करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे अनेकांना अटक करण्यात आली. अभिनव भारतच्या पेन शाखेवर कोठूरच्या बर्वेवाड्यात धाड पडली आणि तेथून पोलिसांना तिथून काय भेटलं? 15 बंदुका, पिस्तुले, तलवारी. ठीक आहे, 15 बंदुका, पिस्तुले, तलवारी वगैरे बरेच साहित्य सापडले. महाडच्या शाखेवर धाड घालून पोलिसांनी दीक्षित पानवलकर यांना पकडले.
पुण्याच्या शाखेवर धाड घालून तेथील शाखेचे सूत्रधार ब्रह्मगिरी बुवा यांना पकडण्यात आले आणि 15 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. ठीक आहे, त्यांना 15 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिक, कोल्हापूर, औंध, पंढरपूर येथील क्रांतिकारकांना पकडून शिक्षा ठोठावण्यात आल्या आणि परिणामी हळूहळू महाराष्ट्रातील गुप्त मंडळाचे सशस्त्र प्रतिकाराचे प्रयत्न थंडावले. ठीक आहे, कारण महत्त्वाचा बीमोड करणं यांनी चालू केला होता आणि इथून गांधीयुग चालू होते. आता हे गांधीयुग आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, या ठिकाणी इथेच थांबतो. आपलं जर तुम्हाला समजा हे लेक्चर आवडलं असेल नक्कीच याला लाईक करत जा. ठीक आहे, पाहिल्यावर लाईक करत जा. ठीक आहे, असं तुमची इच्छा. तर महत्त्वाचं म्हणजेच चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.